ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. बाप, एक जमाना होता 10 रुपयामध्ये मी दूध पिऊन यायचो. मुलगा, तुमचा जमाना गेला, आता फक्त दाबायचे 500 रुपये घेतात. बापाने मुतेपर्यंत मारला. सुहाग रात्रीच्या वेळी नवरा, तुझी पपई लयच फाकली आहे. बायको, ठीक आहे, माझी कार, दागिने, कपाट सगळं परत द्या. नवरा, अगं चेष्टा केली ग, माझाच पप्पू बारका आहे. पुरुष हे बुटाच्या लेससारखे असतात. गाठ बसण्यापूर्वी अनेक भूकातून आत बाहेर करून आलेले असतात. शेट्ट इतकी पण मोठी वाढू देऊ नका की लघवीच्या वेळी पप्पू शोधायला वन विभागाची टीम बोलावी लागेल. शाळेच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता, झाडावर गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा. मग बंडूने आतापर्यंतच्या मैत्रिणींची यादी बनवली. शेवटी भात पेरला. मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात. मुलगा अतिशय प्रेमाने मुलीच्या डोळ्यात खोलवर पाहून लढीवाळपणे तिला म्हणतो, तू आज खूप छान दिसतेस. मुलगी सुद्धा त्याला तितक्याच प्रेमाने म्हणते, रोज रोज तेच तेच बोलण्यापेक्षा पचापच कर एकदाचा तेल लावून आणि मोकळा हो. मॅडम डॉग, विद्यार्थी भो भो. मॅडम कॅट, विद्यार्थी म्याव म्याव. मॅडम लॉयन, विद्यार्थी ओ यस, ओ माय गॉड, यस बेबी, कमॉन बेबी. मॅडम सनी लिओन नाही रे येडपटांनो, लॉयन लॉयन. नारळ हा पुल्लिंगी असल्याची 2 कारणे आहेत. एक तर तो वरून कठीण आत गोड असतो, नवऱ्यासारखा. दुसरं म्हणजे तो कधीही सोलून घ्यायला तयार असतो, परत तेच नवऱ्यासारखा. एका बाईचा बाजारात पाठीमागून कोणीतरी पेरू दाबला आणि लपून बसला. पाठीमागे एक 65 वर्षाचा म्हातारा उभा होता. बाई, आजोबा, पाठीमागून मिस कॉल तुम्ही दिला होता का? आजोबा, नाही, माझा तर बॅलन्स संपला. पुणे महानगरपालिकेच्या एका बस कंडक्टरचे लग्न होते. रात्री झोपेत तो बायकोच्या परकरची नाडी 2दा ओढतो आणि ओरडतो, पुणे विद्यापीठ उतरा. परत ओढतो आणि ओरडतो, शिवाजीनगर उतरा, मनपा उतरा. शेवटी कंटाळून बायको उठते आणि ओरडते, सगळे उतरले, आता तर तुम्ही चढा. अजयचे मित्र, भावा, तुझ्या घरी रात्री कोण कबुतरांना दाणे टाकत असतं का रे? अजय, नाही रे. असं का म्हणताय तुम्ही? मित्र, अरे रात्री आ आ आ नको आवाज येत होता म्हणून विचारलं. बाप, एक जमाना होता 10 रुपयामध्ये मी दूध पिऊन यायचो. मुलगा, तुमचा जमाना गेला, आता फक्त दाबायचे 500 रुपये घेतात. बापाने मुतेपर्यंत मारला. सुहाग रात्रीच्या वेळी नवरा, तुझी पपई लयच फाकली आहे. बायको, ठीक आहे,
माझी कार, दागिने, कपाट सगळं परत द्या. नवरा: अगं चेष्टा केली ग, माझाच पप्पू बारका आहे. पुरुष हे बुटाच्या लेससारखे असतात. गाठ बसण्यापूर्वी अनेक भूकातून आत बाहेर करून आलेले असतात. शट्ट इतकी पण मोठी वाढू देऊ नका की लघवीच्या वेळी पप्पू शोधायला वन विभागाची टीम बोलावी लागेल. शाळेच्या फळ्यावर एक सुविचार लिहिला होता: झाडावर गर्लफ्रेंडचे नाव लिहिण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा. मग बंडूने आतापर्यंतच्या मैत्रिणींची यादी बनवली. शेवटी भात पेरला. मुलगा आणि मुलगी बागेत बसलेले असतात. मुलगा अतिशय प्रेमाने मुलीच्या डोळ्यात खोलवर पाहून लढीवाळपणे तिला म्हणतो, तू आज खूप छान दिसतेस. मुलगी सुद्धा त्याला तितक्याच प्रेमाने म्हणते, रोज रोज तेच तेच बोलण्यापेक्षा पचापच कर एकदाचा तेल लावून आणि मोकळा हो. मॅडम डॉग, विद्यार्थी भो भो. मॅडम कॅट, विद्यार्थी म्याव म्याव. मॅडम लॉयन, विद्यार्थी ओ यस ओ माय गॉड यस बेबी कम ऑन बेबी. मॅडम सनी लिओन नाही रे येडपटांनो, लॉयन लॉयन. नारळ हा पुल्लिंगी असल्याची दोन कारणे आहेत. एक तर तो वरून कठीण आत गोड असतो, नवऱ्यासारखा. दुसरं म्हणजे तो कधीही सोलून घ्यायला तयार असतो, परत तेच नवऱ्यासारखा. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा.